अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका। दुर्गा तुझी कहाणी या अनोख्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्वांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध माळवे ज्वेलर्स श्रीगोंदा यांच्याकडे आपल्याला मिळेल सुंदर घडणावळीचे टेम्पल ज्वेलरी, गंठर, चोकर, शाहीहार, राणीहार, बाजूबंद, बुगडी, इयरिंग आणि इतर सर्व प्रकारच्या घडणावळीच्या ज्वेलरीज यांच्याकडून आजच्या दुर्गेस मिळते सोन्याची सुंदर नथ। माळवे ज्वेलर्स, झेंडा चौक, श्रीगोंदा। झेंडा चौक श्रीगोंदा येथील कपड्याचे भव्य दालन म्हणजे वस्त्र अशी हृदयस्पर्शी व्यंकटेश वुलन्स यांच्याकडून आजच्या दुर्गेस मिळते सुंदर साडी व भाऊजींसाठी पॅन्ट शर्टचे कापड। व्यंकटेश वुलन्सकडे सर्व प्रकारचे विविध रंगातील आपल्याला आवडतील अशा फॅन्सी व नामांकित कंपनीच्या 9वार 6वार साड्या, लहान व सर्व वयोगटातील मुलामुलींसाठी व लहान बाळांसाठी आकर्षक कपडे, सर्वांच्या पसंतीस उतरलेले व्यंकटेश वुलन्स, झेंडा चौक, श्रीगोंदा। एकदा अवश्य भेट द्या। वस्त्र अशी हृदयस्पर्शी व्यंकटेश वुलन्स। दुर्गा तुझी कहाणी या खास कार्यक्रमासाठी दुर्गेच्या प्रवासासाठी मिळते विनायक जनरल स्टोअर्स अँड बॅग हाऊस रविवारपेठ यांच्याकडून ट्रॅव्हलिंग बॅग। येथे मिळेल आपल्याला सर्व प्रकारचे स्टेशनरी मटेरियल, विविध आकाराच्या आणि प्रकारच्या नामांकित कंपनीच्या आकर्षक बॅग। विनायक जनरल स्टोअर्स, रविवारपेठ, श्रीगोंदा। आज आपण दुर्गा तुझी कहाणी या तिसऱ्या भागासाठी पारनेर तालुक्यातलं रांजणगाव मशीद या ठिकाणी आलेलो आहोत। हा शारदीय उत्सव हा सुरू झालेला आहे। प्रत्येकांच्या घरी घट बसलेले आहेत आणि त्या दुर्गांचं पूजन आपण प्रत्येकजण आपापल्या घरी मोठ्या भक्तिभावाने करतो आहोत। ती दुर्गा कशी आहे, काय आहे हे आपण अनेक कथातनं पाहत आहोत, परंतु चालू कलियुगामध्ये सुद्धा अशा दुर्गा थेट प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं दर्शन आपल्याला या दुर्गा तुझी कहाणी या प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळणार आहे। या ज्या दुर्गा आता आपल्या समोर बसलेल्या आहेत त्यांच्याकडनंच त्यांचा हा चित्तथरारक हा जो प्रवास आहे तो आपण समजून घेणार आहोत। ताई, तुमचं नाव सांगा। संध्या हनुमंत देशमुख। तुमचं माहेर कुठलं? सोमवंशी सारोळ, मामाचं गाव आणि माहेर पारनेर। तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण 10वी। मग 10वी नंतर तुम्ही शिक्षण का सोडलं? म्हणजे मामांच्याकडेच लहानची मोठी झाले, त्याच्यामुळं मामांनी म्हणजे लग्न करायचा विचार केला। पुढं मुलींना नव्हतं ना, सोय नव्हत्या, त्याच्यामुळं मग मामांनी लग्न करून टाकलं। तुम्ही मामांकडे राहायचे, मग आई वडील तुमचे? म्हणजे माझ्या आईला सवतीवरती दिलं होतं। माझी आई नांदत नव्हती, मामांच्याकडेच होती, थोडी भोळी होती म्हणून मामांच्याकडे राहत होती। मग वडिलांनी आमच्या आईला सांभाळलं नाही, मग त्याच्यामुळं मामांनी माझा सांभाळ केला आणि लग्न केलं, शिक्षण केलं, 10वीपर्यंत शिक्षण केलं आणि लग्न पण केलं। साधारणतः लग्न तुमचं किती वर्ष म्हणजे कोणत्या साली झालं? 1993ला। बरं, मग तुमचे मिस्टर काय करत होते? आमचे मिस्टर शेतीमध्येच होते, शेती करीत होतो आम्ही। पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि तिथून पुढं म्हणजे आम्ही एकटीच राहिल्यासारखी वाटली मला। लग्न झाल्यानंतर किती वर्षांना त्यांचं निधन झालं? लग्न झाल्यानंतर 4 वर्षांनी निधन झालं। 1993ला लग्न झालं, 1997ला त्यांचं निधन झालं। अचानक पती सोडून गेले आणि महासंसाराचा गाडा तुम्ही कसं काय हाकायला सुरुवात केली? म्हणजे तशी पाहिले तर नाही का, मी इथेच राहिले। मामा होते, मामा मस्त म्हणायचे तिकडं चला, पण तिकडं मामांचं गाव, सासूबाईंचा आधार होता, त्याच्यामुळं एकटी मी इथं राहिले। मग शेती करून गायांचा व्यवसाय होता, म्हणजे मालक असताना गाया होत्या, मग दुधाचा धंदा, म्हणजे शेजारी पाजारी न्यायचे दूध, पण थोडं कानकूस करायचे। त्याच्यामुळं मग नंतर मी म्हणजे सासूबाईंच्या आधारामुळं मला सासूबाई म्हणल्या का तुम्हाला संध्या सायकल येते ना, मग तुम्ही सायकलीवरती जा, दूध घाला, काही नाही, आपल्याला 2 गोष्टीची लाज असते। असंच माझ्या सासूबाईंनी मला आधार देऊन
मी दूध घालायला गावात जायचे. पण पूर्वी महिलांना किंवा मुलींना सायकल चालवायला बंदी असायची, घराबाहेर पडायला बंदी असायची, आणि मग सासूबाईंनी तुम्हाला परवानगी दिली. कसं काय घडलंय? मग म्हणजे त्यांना दिसलं ना, म्हणजे कुणीच नाही, बाहेरचे लोक सारखे सारखे कामं करत नव्हते. सांगितलं तरी म्हणजे नाही का, मुलांचे शिक्षण, दळण, गावातूनच दळण आणायचं. ती किती 2 किलोमीटर गावे, गावातून दळण आणायचं. रॉकेलला जावं लागायचं, आठवड्यातून 3 वेळेस जावं लागायचं. मग रोज रोज कोण करणार ना आपलं दळण, किराणा, राशन, हे सगळं मला भरावं लागायचं. मग दुसरे लोक कानकोड करायला लागले, शेजारी पाजारी नाही का. मग सासूबाई म्हणल्या नाही नाही, तुम्हीच जा, आता काही हो, कुणी नाव ठेवू, कुणी काही करू, तुम्ही जा. मी सांगते ना, मी तुमच्या सासूबाई आहे, म्हणून तुम्ही जा, म्हणून मी जायला लागले. मग मी स्वतः सायकल चालवायला लागले. ज्यावेळेस पतींचं निधन झालं त्यावेळेस मुलं साधारण किती वयाची होती? माझा मोठा मुलगा 1.5 वर्षाचा होता आणि छोटा 9 महिन्याचा होता. काळानं जो आघात केला ते आता तुम्ही कसं काय सावरलात? हेच म्हणजे नाही का, असंच थोडं 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 करून आपल्याला कसं आहे, कुणाचाच आधार नव्हता. म्हणजे आई वडील नसल्यामुळं मीच म्हणजे नाही का कंबर बांधून आता काही केलं तरी आपल्याला हे 2 मुलं सांभाळलेच पाहिजे, यांचं संगोपन केलंच पाहिजे. ह्या दृष्टीने मी कुणाची आशा न करता मीच काम करायला सुरुवात केली. धडा बांधला माझा मीच. ह्या तुमच्या त्या अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला साथ कोणी कोणी दिली? अडचणीच्या काळामध्ये साथ माझ्या मामांनी खूप 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 आणि खूप साथ दिली. सुमुशी सारोळ्या गावचे मामांचं नाव सांगतील का? हो, नानासाहेब गुलाबराव आडाव, बाळासाहेब गुलाबराव आडाव, हे 2. तसे मला 6 मामा आहेत, पण बाकीचे बाहेर गावी आहेत. ह्या 2 मामांनी खूप आधार दिला. खूप म्हणजे आई वडील सुद्धा करणार नाही इतकं केलंय माझ्या मामांनी. त्या काय सांगता त्यांच्याबद्दल तुम्ही? त्यांच्याबद्दल त्यांनी माझ्या मुलांना शिक्षण, दवाखाने, आजार झालेले त्यांनी सगळे पाहिले, माझ्यासहित पाहिले. मला सुद्धा मालक गेल्याच्या नंतर माझ्या गुडघ्याला पॉयझन झालं होतं गुडघ्यामध्ये. त्याचं पुण्याला जाऊन ऑपरेशन करून आणलं. लहान बाळासारखं हातात 3ऱ्या मजल्यातून मला खाली आणलं, ऑपरेशन केलं. पायी काढायला सांगितलं डॉक्टरांनी, पण ते म्हणले काही हो, आम्ही तिचे मामा आहेत, पण तिचं ऑपरेशन आम्हाला वाटतं तेवढे आम्ही खर्च करू पैसे, पण पायी काढू नका. आणि माझं नशीब, माझा पायी काढला नाही, पॉयझन झालं होतं पायामध्ये. आणि म्हणजे अशा काही खूप खूप संकटांना त्यांनी आम्हाला तोंड दिलं. धान्य मालक गेले तेव्हा आम्हाला धान्यसुद्धा घरात खायला नव्हतं, एकही दाणा खायला नव्हता. किराणा गावात जाऊन किराणा दुकानातून 1 बाजरीचं पोतं, वालिसाचं पोतं गायांना आणलं आणि त्याच्यावरती मी उदरनिर्वाह थोडा थोडा करून सुरुवात. मामांनी तुम्हाला मदत केली, परंतु घर खर्च चालण्यासाठी तुम्ही काय काय कामं केली? घर खर्च करण्यासाठी शेतीत म्हणजे नाही का, शेतीमध्ये लाईट नव्हती, काय नव्हतं, कोरडवाहू सारखीच शेती, पण पाण्या पावसावर पिरून द्यायचे जसं येईल तसं. आणि रोज मजुरीला जायचे, रोज मजुरी करायची. सकाळच्या पारी लवकर आवरायचं, शेतामध्ये थोडं खुरपणी टुरपणी करायची, मजुरीला जायचं. तिथून पुढं संध्याकाळचं आल्यावरती पण शेतामध्ये जायचं. असं करून रात्रीचं शेजारी पाजारी गावातून सांगू नये सांगायची पाळी येते. 2:30 वाजेपर्यंत मी रात्रीचं गोधड्या शिवायचे. म्हणजे नाही का, असं नाही म्हणजे आपल्याच जातीच्या गोधड्या, पर जातीच्या लोकांच्या सुद्धा मी आज गोधड्या शिवून दिल्या. आणि 50 रुपयाला 1 गोधडी. पण मी कधीही कुणाला सांगितलं नाही. मामा होते माहेर म्हणूनच मामा आहेत माझे, पण मामांना सुद्धा सांगितलं नाही मी कमी गोधड्या शिवते म्हणून. रात्रीचं 2:30 वाजेपर्यंत गोधड्या शिवायच्या. सणसुद्धा आला म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सारवणाला बोलायचं, त्यांचे बिताडे रात्रीचे सारून द्यायचे. असे खूप भरपूर कामं केलं. हे सगळं तुम्ही कष्ट केलं आणि त्यातनं मग हळूहळू तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती कशी सुधारत गेली? म्हणजे मी मग शेतातून काही पैसा, मजुरीचा पैसा, पोरांची शिक्षण, थोडीशी मागं RD वगैरे असं लोकांनी सांगतात व असे पोस्टात टाका, हे करा. पोस्टात टाकून पैसे ठेवले. गायांचा दुधाचा पैसा तसाच ठेवायचे. आणि मुलांना शिक्षणासाठी मजुरीचे पैसे, सगळे पैसे तसे ठेवायचे. कधी बाजार केला नाही, कधी पोरांना 2 रुपयाचं खायला आणलं नाही, कधीच मी काहीच केलं नाही पोरांसाठी खायला प्यायला. ते असा पैसा ठेवून मुलांची माझ्या शिक्षण केली.
तिथून पुढं माझे मुलं थोडे समंजस झाले, करू लागले. मुलं माझे, आम्ही रात्रीचं चांदणी रात्र असली तर लोकांचे कांदे काटून यायचो. माझे दोन्ही मुलं मी घेऊन रात्रीचे कांदे काटायला जायचे. तर त्या मालकाला सुद्धा माहिती नसायचं हे कांदे कोण काटून गेले म्हणून. मग नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सांगायचो का आम्ही काटले. असं करून पैसे हे केले आणि मुलांना शिक्षण केलं, मुलांचं प्रगती वाढवित गेले. खूप खूप कष्ट केलं मी. आज तुमच्या मुलांची एकूण कुटुंबाची परिस्थिती कशी आहे? एकूण परिस्थिती आज सांगायची म्हणलं तर खूप चांगली आहे. म्हणजे नाही का, परमेश्वराने साथ दिली. आणि माझे दोन्ही मुलं, सांगायचं तात्पर्य म्हणजे दोन्ही मुलं माझे खूप चांगले निवडले. सगळे म्हणतात आईवडील असलेल्या मुलांना म्हणजे नाही का चांगलं वळण नाही. आणि मला जे माणसं भेटतात, बायका म्हणतात संध्याबाई तुमची कूस खूप चांगली आहे, तुम्ही कसं काय त्यांना वळण लावलं. म्हणलं मी कधीच 5 बोटाची चापट मारली आणि कधीच नाही मारली. दोन्ही मुलांना मी 5 बोटाची सुद्धा चापट मारलेली नाही, रागाने सुद्धा नाही. तर माझेच मुलं सांगतात आमच्या आईने आम्हाला कधी मारलं नाही. आणि अशा प्रकारे मी त्यांना चांगल्या पद्धतीने वळण लावलं. ते त्यांचे मनचेच हुशार बनले, त्यांना ते परिस्थिती समजत गेली. तुमच्यासारख्या ज्या अनेक दुर्गा आहेत, ज्या तुम्हाला पाहतायत, त्यांना तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. त्या अनुषंगानं तुम्ही त्यांना सल्ला काय देताल की संकट काळामध्ये आपण कशा पद्धतीनं धैर्यानं तोंड दिलं पाहिजे? काय त्यांना सल्ला द्याल तुम्ही? त्यांनी म्हणजे मला सांगायचं तात्पर्य म्हणजे मागं पुढं न बघता आपण धैर्याने काम केलंच पाहिजे. कुणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. आपण स्वतःच चिकाटीने प्रयत्न केला पाहिजे. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आणि तेच आपल्याला कामा येतात. दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं दुर्गेचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. आज संध्याताईंच्या निमित्तानं एक वेगळी दुर्गाच आपल्याला पाहायला मिळाली की गेली अनेक संकट त्यांनी सहजपणे पार केली. त्यांनी रात्रीचा दिवस करून कष्ट केलं, मुलांना लहानचं मोठं केलं आणि तेच मुलं आज एका अर्थानं त्यांचा आरसा बनले आहेत. समाज त्यांच्याकडं चांगल्या नजरेने पाहतो आहे. खरं तर पती गेल्यानंतर अनेक महिला खचतात, परंतु आमच्या दुर्गा खचल्या नाहीत. अगदी धीरानं उभ्या राहिल्या आणि समाजाला एक वेगळं चांगलं वळण देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या दक्ष टाईम्सच्या वतीनं या दुर्गेला सलाम. ताई खूप खूप धन्यवाद. आज आपलं दर्शन आमच्या सर्व जे श्रोते आहेत त्यांना तुमच्या या निमित्तानं झालं. दुर्गा तुझी कहाणी या सदरामध्ये आपलं खूप खूप धन्यवाद. आजच्या या दुर्गेस मिळते वस्त्राशी हृदयस्पर्शी व्यंकटेश वुलन्स यांच्याकडून साडी, चोळी व त्यांच्या चिरंजीवास पॅन्ट शर्ट. याचबरोबर श्रीगोंद्यातील झेंड्या चौकातील माळवे ज्वेलर्स यांच्याकडनं सोन्याची नथ, माळवे ज्वेलर्स यांच्याकडनं छानशी बॅग, याचबरोबर विनायक जनरल स्टोअर्स अँड बॅग हाऊस यांच्याकडनं प्रवासाची बॅग. दुर्गा तुझी कहाणी या नवीन सदरामध्ये आपल्याला नवनवीन दुर्गेचं दर्शन होणार आहे. तेव्हा उद्याचा भाग पाहण्यास विसरू नका. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.